यांचं देखील आगमन झालंय. कृपया त्यांनी स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. यस ना निश्चितच नितीनजी जाधव साहेब याच दरम्यान आपण रुपेजी यांचं इथे स्वागत करतोय या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी. आणि प्रत्येक या क्रीडानगरीमध्ये या रत्ननगरीमध्ये जिथे जिथे स्पर्धा असते तेव्हा आवर्जून शाबासकी हिता प्रमुख उपस्थिती यांच्या माध्यमातून मिळत असते. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. यस या आमच्या संकल्पनेला जर कोणी पूर्णत्वाला नेलं असेल आणि या ऐतिहासिक क्रीडांगणावरती 28 वर्षानंतर आम्ही पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटचा जो थरार अनुभवतोय त्यामध्ये सर्वात महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांची राहिली ती म्हणजे या स्पर्धेसाठी मिळणारं नगर परिषदचं परमिशन. ती परमिशन आम्हाला ज्याने मिळवून दिली, ज्यांनी या सर्व गोष्टीचा पाठपुरावा केला ते भारतीय जनता पार्टीचे डॅशिंग असे नगरसेवक सन्माननीय आदरणीय नितीनजी जाधव साहेब यांचं शुभ आगमन मंचावरती झालेलं इथे आपण पाहतोय. त्यांचं सहर्ष स्वागत आहे सर. नक्कीच. यस याच दरम्यान अमोलदादा पाटील सर आपणास विनंती करेन आपण कृपया मंचावरती या आणि सर्व लाईनमस आणि आपले सदस्य आपणही कृपया मंचावरती या. कमिटीचे सर्व मेंबर्स सर्वजण आपण कृपया मंचावरती या. नक्कीच. रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं दमखम दाखवणारी ही स्पर्धा तब्बल 28 वर्षानंतर लक्ष्मी चौकामध्ये पुन्हा एकदा क्रिकेटला पुनरुत्ती करणारा हा चित्तथरारक स्पर्धेचा घातलेला गाठ. नक्कीच हे सर्व श्रेय जाते अमरजीत यद्रे असेल आणि त्यांचे सर्व मित्रपरिवार. कारण का अंडरआर्मच्या पटलावर कुठेतरी एक पाऊल घेणं गरजेचं होतं आणि तेच पाऊल नक्कीच ह्या आमच्या अंडरआर्मच्या पटलावरील खेळणाऱ्या खेळाडूंनी घेतलं.
रित्या केले. त्यानंतर पवन चाळके यांचा इथे आपण A1 पवन हा टॅग ज्याच्यावरती लगावला गेला आहे तो जुई स्पोर्ट्स संघाचा हा A1 पवनला इथे आपण गुलाब पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करतोय. खूप चांगलं योगदान या सर्व मित्रमंडळांचं राहिलं आहे, त्यांना आपण सन्मानित केलं गेले. रोनित बारगुडे आहे, याची ही कामगिरी अतिशय उत्तम राहिली आहे. आपल्या स्पर्धेच्या निमित्ताने लाईनमन, स्कोरिंग डिपार्टमेंट, जे काम जी आवश्यकता लागेल या स्पर्धेच्या निमित्ताने ते देण्यासाठी त्याने कष्ट घेतलेत. यानंतर ऋषिकेश शिंदे यांचा इथे आपण गुलाब पुष्प देऊन स्वागत आणि सन्मान करतोय, सन्मान चिन्ह देऊन गौरवतोय. या स्पर्धेच्या निमित्ताने लाईनमनची महत्त्वपूर्ण भूमिका ज्यांनी बजावली ते सर्व आहे आमचं मित्रमंडळ. RPLच्या पहिल्या पर्वामध्ये आपण दिलेल्या सर्व सहकारी मित्रांनी जे प्रेम दिलं, जे कष्ट घेतले, जी मेहनत घेतली, त्याबद्दल हे यश आहे ते तुमचं आमचं सर्वांचं आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आभार मानतो आणि क्रीडांगणाच्या दिशेने वळतो. जिथे मायक्रोफोनवरती जोडले गेलेत सुमधुर आवाजामध्ये पुढील समालोचन करण्यासाठी याच दरम्यान या सामन्याचं समालोचन करण्यासाठी आपल्यासोबत जोडले गेलेत मराठीचा एक गोड आवाज ज्यांनी नुकतंच व्हॉलीबॉलमध्ये अतिशय दमखम दाखवला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा अंडरआर्म क्रिकेटमध्ये या फॉर्मॅटची चांगलीच जाण असणारे समालोचक पंकजी पुसाळकर या पुढे आपल्यासोबत मायक्रोफोनवरती जोडले जात आहेत. येस, ओव्हर टू यू सर. नक्कीच धन्यवाद राजा सर. रत्नागिरीचा बुलंद आवाज म्हणून ज्याच्या नावाची चर्चा केली जाते तेच राजा देसाई सर. येस, आणि खरंच यांच्या याच दरम्यान लिजंड खेळाडू जमीर मुल्ला, एक पर्व एक दशक अक्षरशः ज्याने आपल्या बहारदार खेळीवरती गाजवले ते जमीरजी मुल्लाभाई. आपणास विनंती आहे आपण कृपया मंचावरती या. जमीर मुल्ला सर. त्याचबरोबर मैनुद्दीन मदार यांचंही सहर्ष स्वागत आहे. मैनुद्दीन मदार, आपणास विनंती करेन आपणही कृपया मंचावरती या. त्याचबरोबर निलेशजी तेराडे सर, आपणासही मी विनंती करेन आपणही मंचावरती आमच्यासोबत जोडले जा. हा सर्व आमचा मित्रपरिवार आहे. चांगलं भरीव असं योगदान या स्पर्धेच्या निमित्ताने इथे आम्हाला लाभलं आहे, त्याबद्दल पुनश्च एकदा त्यांचे सर्वांचं मनापासून आभार आणि सहर्ष स्वागत. धन्यवाद. नमस्कार, मी पंकज पुसाळकर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी चाललेली ही लढत या मैदानात रंगताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जाऊया, हा सामना तब्बल 3 षटकांचा या ठिकाणी खेळवला जाईल, याची नोंद घ्यायची संघाच्या कर्णधारांनी. आणि त्वरित सामन्याला देखील सुरुवात करायची आहे. प्रमुख पंचांच्या भूमिकेत आपल्यासोबत जोडले जातील ओमकार पोयरेकर, एक रत्नागिरीतील नावाजलेला व्हॉलीबॉलपट्टू आणि क्रिकेटपटलावर एक दमखम दाखवणारा खेळाडू. आज नक्कीच त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सामना रंगताना पाहायला मिळणार आहे. तत्पूर्वी जाऊया सामन्याच्या दिशेने. नक्कीच तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या लढाईमध्ये लढत असताना नक्कीच फातिमा सी फूड्स वर्सेस जय भैरी मुरुगवाडा. पाहायला गेलं तर दोन्ही संघांमध्ये मोठमोठे स्टारकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. फातिमा सी फूड्स या संघातील एक मातब्बर खेळाडू फिरोज सिंदगी, रत्नागिरीच्या अंडरआर्म क्रिकेटवरील बेताद बादशाह म्हणून ज्याच्या नावाची चर्चा केली जाते तोच फिरोज सिंदगी या मैदानात खेळताना पाहायला मिळेल. आणि त्याचसोबत पाहायला गेलं तर जय भैरी मुरुगवाडा संघाकडनं यश पंचांचा इशारा येतोय. नक्कीच महत्त्वपूर्ण सामना असेल. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या लढाईमध्ये दमखम दाखवणारी गोलंदाजी मार्कवर असेल बबलू. नक्कीच प्रतिमेश नावाने असलेला हा खेळाडू या बबलू नावाने नक्कीच दमखम दाखवावी लागेल. आली लहर केला कहर करेल का? राईट आर्म राऊंड हिचा मारा करताना सामना करेल फलंदाज यश हदनकर. सुंदर असा चेंडू नक्कीच. आणि काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय कुक कायचं, कारण का कालच्या रजनीमध्ये खरोखरच एक अप्रतिम सेलिब्रेशन पाहायला मिळालं. पुन्हा एकदा बबलू असेल राईट आर्म राऊंडचा मारा करताना आक्रमक पवित्रा, पण कुठेतरी यष्ट्या उद्ध्वस्त करण्यामध्ये दमखम दाखवली गेले. पहिला धक्का बसतोय. मध्ये लिजंड खेळाडू नाना सारंग सर यांचं आगमन झाले. नाना सारंग सर, आपणास विनंती करतो आपण कृपया मंचावरती येण्याची कृपा करा. नाना सारंग सर, एक लिजंड खेळाडू अंडरआर्म क्रिकेटमधील.
आपण मंचावरती जमीरबाई मुल्ला यांना इथे पाहतोय. मैनुद्दीन हे आपल्यासोबत जोडला गेलाय. निलेश ठेराडेंलाही आपण मंचावरती पाहतोय. हे सर्व खेळाडू आहेत. जमीर मुल्लांची चर्चा निश्चितच होईल, कारण मित्रांनो 10 ते 15 वर्ष जर आपण मागे गेलो तर 9 लकीचा सितारा म्हणून ज्याच्याकडे आपण पाहतो, अंडरआर्म क्रिकेटचा बेताज बादशाह म्हणून आपण जमीर मुल्ला मंचावरती आहेत. नक्कीच त्याचबरोबर मलिकजी मुल्ला यांचंही इथे आगमन झालेलं पाहतोय. मलिकजी मुल्ला आपणास विनंती करेन आपणही कृपया मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. ओव्हर टू यू पंकज. नक्कीच या ठिकाणी आल्या स्वागत केलं जाते. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते, यशची आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय, दमखम दाखवणारी फलंदाजी, पण कुठेतरी जकडवून ठेवलं की काय असं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा प्रथमेश असेल, नक्कीच पहिलं षटक मार्गस्थ असताना कुठेतरी दमखम दाखवणारी गोलंदाजी, ब्लॉकॉलचा वापर केला जाय, काय फटका सजवलाय. आणि नक्कीच जर डिक्लेरेशन बॉक्समध्ये एका धावेदिशीर पॉईंट टेबल आगे जाईल. धावसंख्या झाली आहे ती 7. 2 गड्यांच्या मोबदल्यात एक अप्रतिम खेळी या ठिकाणी साधवण्याचा प्रयत्न, फसवा चेंडू, कुठेतरी दमखम दाखवणे, पण काय घडतंय. नक्कीच पंचांचा नो इशारा येतोय, म्हणजे अतिरिक्त धावेत देखील वाढ होते. कुठेतरी फसवण्याचं कार्य या ठिकाणी केलं जात आहे, पण दमखम दाखवावी लागेल. पुन्हा एकदा अप्रतिम फटका, काय फटका सजवलाय, चेंडू जातोय सीमारेखा पार, RPL चौकार. नक्कीच जर या 4 धावेनिशी धाव +9 म्हणजे 5 धावा मिळतात याच्याने. आणि पुन्हा एक चेंडू टाकण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा लाईन लेन भरकटताना पाहायला मिळतंय. कुठेतरी गोलंदाजाचं मानसिक संतुलन बिघडलं की काय, यामध्ये कमबॅक करावा लागेल. बबलू असेल राईट आर्म राऊंडचा मारा करताना, नक्कीच कुठेतरी दबाव सत्र पाहायला मिळतंय. वारंवार केलेली ही चुकीची खेळी, आणि पाहायला गेलं तर जय भैरी मुरुगाडाच्या संघाच्या माथ्यावर लागते. अप्रतिम फटका, काय स्ट्रेट ड्राईव्ह लगावलाय, चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेखा पार, कणकणीत चौकार. दरम्यान क्रीडा नगरीमध्ये उपस्थित आहेत ते आराध्य कन्स्ट्रक्शनचे सर्व मालवणी भाषेचे समालोचक पिंट्या शेठ मांजरेकर. आम्ही आपल्यास वारंवार विनंती करतोय, आम्हाला अपेक्षा आहे आपण आमच्या विनंतीचा मान राखाल. स्वर्गीय स्वप्नील म्हणजेच आपला सर्वांचा मोन्या सुर्वे, आणि त्याचबरोबर स्वप्नील म्हणजेच आपला प्रणित गण्या भाटकर याच्या स्मरणार्थ पिंट्या शेठ मांजरेकर म्हणजेच आराध्य कन्स्ट्रक्शनचे सर्व यांच्याकडून सामपेठ किल्ला संघातनं खेळणारे आमचे मित्र यांची आठवण म्हणून या रत्नागिरी प्रीमियर लीगला जे आपण उपविजेता चमचमची जी ट्रॉफी पाहतोय, चषक पाहतोय, तो चषक सन्माननीय पिंट्या शेठ मांजरेकर यांनी पुरस्कृत केलाय. या स्पर्धेच्या निमित्ताने पिंट्या शेठ मांजरेकर आम्ही मनापासून आपल्याला धन्यवाद देतोय आणि या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. नक्कीच दुसरं षटक हाताळताना राजा उर्फ कुक्का म्हणून ज्या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, आणि नक्कीच दमखम दाखवण्याचा प्रयत्न करतोय. ओहो, काय फटका सजवलाय, आणि प्रज्वल देखील ऑन झालाय. चेंडू जातोय सीमारेखा पार, 4 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते 28. नक्कीच लाईन लेन भरकटताना पाहायला मिळते, पंच दंडित करताना पाहायला मिळते, अतिरिक्त धावसंख्येत देखील वाढ होते. ओहो, अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणि नक्की 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकासाठी चाललेली लढत महत्त्वपूर्ण कामगिरी करावी लागेल, कारण का बहुमान कोणाच्या नावावर आहे हे येणारा काळच सांगून जाईल. पण 3 आणि 4 क्रमांकाची लढाई ही देखील महत्त्वपूर्ण असेल. धावसंख्या झाली 30. नक्कीच दुसरं षटक लाईन लेन भरगटताना पाहायला मिळते, थोडासा ओव्हर कॉन्फिडन्स पाहायला मिळतोय. कमबॅक करावा लागेल, आणि भरपूर वर्षाच्या कालांतरानंतर आणि कमबॅक करताना प्रयत्न नक्कीच कुकायचा पाहायला मिळतोय. आणि ही नक्कीच या दरम्यान कुठेतरी स्मित हास्य देखील त्याच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. अप्रतिम खेळी या ठिकाणी विक्रमजी पुजारी सर यांचं देखील आगमन झालंय. कृपया स्टेजवर येऊन स्थानापन्न व्हायचंय. विक्रम पुजारी सर, नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. तिसरं षटक हाताळताना नुरेन लाईन लेन भरकटताना पाहायला मिळते. या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर असेल नुरेन. शादाब खल्ले यांचा सुपुत्र नुरेन या मैदान आपल्या खेळी करताना पाहायला मिळते. आणि खरंच वडिलांचं मार्गदर्शन हे देखील महत्त्वपूर्ण असतील. शादाब हा एक रत्नागिरीचा एक बेताज बादशाह म्हणून जेव्हा एक पिरियड असतो, ऑन पिरियड असतो, तेव्हा त्याची ओळख होती.
त्याच्या पावलावर पाऊल आज ठेवताना त्यांचे सुपुत्र अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. शादाब सरांसारखंच कुठेतरी दमकम दाखवणारी खेळी या मैदानात करताना पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळते. ओ हो, आणि नक्कीच या ठिकाणी फलंदाज होतोय बाद आणि यश हळदणकर सारखे मोठी खेळी या ठिकाणी संपुष्टात येते आहे. आणखीन एक क्रीडाप्रेमी असं व्यक्तिमत्व आहे, ख्यातनाम असं व्यक्तिमत्व सन्मान्य विक्रमजी पुजारी सर यांचं इथे आगमन झालेलं आपण पाहतोय. सन्मान्य विक्रमजी पुजारी सर, मी आपणास विनंती करतो की आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हावं आणि सुरू असलेल्या या सामन्याचा आनंद इथे आपण घ्यावा. विक्रमजी पुजारी सर, सहर्ष स्वागत आहे आपलं. विनंती असेल आपण मंचावरती येऊन स्थानापन्न व्हा. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल नुरेलीची, कारण का अनुभवाचा असलेला पायंडा आणि त्या पायंड्यावर असलेला पाऊल हे नक्कीच महत्त्वपूर्ण असेल. पाहायला गेलं तर वडिलांचा आशीर्वाद आणि त्यांच्या काकांचा देखील आशीर्वाद. काय गोलंदाजी केली आहे, शेवटच्या क्षणाला काकांना कॅच पकडायला लावली आहे, म्हणजे अप्रतिम खेळ या मैदान ठिकाणी पाहायला मिळते. नक्कीच हा सामना कोणी जिंकणार हे देखील येणारे 18 चेंडू सांगूनच जातील. दोन्ही संघ आपला स्क्वॉड सज्ज ठेवायचे, आपली पूर्ण टीम उपस्थित ठेवायचे. जुई स्पोर्ट्स आणि जय भैरी रत्नागिरी दोन्ही संघांना सूचना राहते, आपला संपूर्ण संघ क्रीडांगणाच्या दिशेने उपस्थित ठेवायचे आहे. सुरू असलेला सामना संपल्यानंतर आपण लगेचच अंतिम सामन्याच्या दिशेने वळणार आहोत, याची कृपया सर्व संघांनी नोंद घ्या. धन्यवाद. नक्कीच रत्नागिरी प्रीमियर लीग यश मस्के कृपया कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने यायचं आहे. नक्कीच रत्नागिरी प्रीमियर लीग 2026 पर्व पहिलं आणि तब्बल 28 वर्षाने सुवर्ण क्षण लक्ष्मी चौकातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी या मैदानातच घडणार आहे. 28 वर्षानंतर या मैदानाला उजाळा मिळणार आहे, कारण का 28 वर्षे या मैदानात हॉलीबॉलच्या पटलावर या सामने घडले गेले आणि 28 वर्षानंतर पुन्हा एकदा क्रिकेटचा महासंग्राम, तो देखील रत्नागिरी प्रीमियर लीग सारखा महासंग्राम या ठिकाणी पाहायला मिळते. काय गोलंदाजी पाहायला मिळते अथर्वची. नक्कीच पहिलं षटक हाताळताना दमकम दाखवणारी गोलंदाजी अथर्वची पाहायला मिळते. या ठिकाणी तो आलाय म्हणजेच कोण, परटवणा एक्सप्रेस बबलू. ओहो, पहिल्याच चेंडूवर आघात करण्याचा प्रयत्न, कुठेतरी मैत्रीपूर्वक लढाई करण्याचा प्रयत्न या मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अथर्व लाईन भरकटताना पाहायला मिळतंय. जास्त ओव्हर कॉन्फिडन्स म्हणावा लागेल गोलंदाजाचा, कुठेतरी कमबॅक करावा लागेल या मैदानाच्या दिशेने, कारण का रत्नागिरी प्रीमियर लीग सारखी मोठी स्पर्धा खेळत असताना कुठेतरी आपल्या खेळाचं कौशल्य हे देखील महत्त्वपूर्ण असेल. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. नक्कीच पहिलं षटक हाताळताना अथर्व, ओहो काय फटका सजवलाय, चेंडू जातोय सीमारेखा पार, कणकणीत चौकार. नक्कीच या चौकाराशी धावसंख्या पुढे सरसावेल. 7 धावा. अप्रतिम फलंदाजी पाहायला मिळते बबलू याची. पुन्हा एकदा लाईन भरकडून तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण प्रज्वल याच्याकडनं होतंय. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात येतोय. एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या होते ती 7. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 31 धावांची गरज असेल. नक्कीच फलंदाजी मार्कवर असेल आता निखिल, गोलंदाजी मार्कवर असेल चिराग. पहिला चेंडू आणि या ठिकाणी कुठेतरी क्षेत्ररक्षण पण स्मित हास्य करताना पाहायला मिळतंय. मनोरंजक सामना आहे. बघूया काय होतंय. 22 रुपयाने एक डिक्लेरेशन बॉक्स मध्ये जाताना पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चिराग, दमकम दाखवणारी फलंदाजी, गचाळ क्षेत्ररक्षण. 4 धावा मिळून जात आहेत. या 4 धावेनिशी धावसंख्या पुढे सरसावेल 13. आक्रमण पवित्रा पाहायला मिळतोय. दर्जेदार क्षेत्ररक्षण साईलेच. 14 दमकम दाखवणारी केळी चिराग असेल गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा आणि त्याच दरम्यान निसारजी होडेकर सर यांचं आगमन झालंय. विनंती असेल निसार सर यांना की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. रत्नागिरीतील एक मोठा स्टार क्रिकेटपटू, ज्याने अनेक पर्व आपल्या नावावरती केले, तसा हा दर्जेदार खेळाडू आणि आमचे चांगले मित्र
निसारबाई यांचं सहर्ष स्वागत आहे या RPLच्या भव्य दिव्य व्यासपीठावरती. निसारबाई आपलं सहर्ष स्वागत आहे या भव्य दिव्य व्यासपीठावरती. धन्यवाद. डीजे 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 16. राकेश लांजेकर यांच्याकडनं बक्षिसाची बरसात होते. 500 रुपये. बबलूने जर लगातार 3 चौकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक. आणि या ठिकाणी बक्षिसाची बरसात लागली खरी आणि फलंदाज आपली विकेट देऊन मोकळा झालाय. नक्कीच तंबूच्या आसराला जातोय. नक्कीच मोठी धावसंख्या चा डोंगर पार करत असताना इथे थोडंसं मिसअंडरस्टँडिंग आणि फलंदाजीमध्ये थोडंसं घाळमेळ चुकताना पाहायला मिळतोय. नक्कीच विजयी वाटचाल करताना जय भैरी संघ या ठिकाणी पाहायला मिळतोय. जय भैरी मुरुगाळा संघ, राहुलजी पिलणकर संघ मालक यांच्या मार्गदर्शनाखालील हा संघ या मैदानात खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच गोलंदाजी मार्कवर असेल तो राहुल. अप्रतिम गोलंदाजी म्हणावी लागेल. फलंदाजाला जकडून ठेवलंय. दमखम दाखवण्यासाठी प्रयत्नशील असली गोलंदाजी. थोडीशी लाईन भरकटताना पंचांचा नो घोषित येतोय. अतिरिक्त धावेनिशी धावसंख्या वाढेल. 1+1 22. 22. 2 बॉल